राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले। त्यांच्या या विधानाने राज्याचं वातावरण चांगलंच तापलेले। सनातन धर्माने देशाचं वाटोळं केले। सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजेंना बदनाम केल्याचंही त्यांनी म्हटलंय। आव्हाडांच्या याच विधानावर सत्ताधाऱ्यांकडून चौफेर टीका होतीये, पाहूयात। सनातन धर्मानंच देशाला बर्बाद केलं, जितेंद्र आव्हाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक रोखला असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे। नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली आहे। जितेंद्र आव्हाड तर काही सुद्धा बोलू शकतात, मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी दहशतवाद या विधानावरनं राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच जितेंद्र आव्हाडांनी त्यात नव्यानं भर टाकली आहे। सनातन धर्मानं देशाचं वाटोळं केलं, सनातनी लोकांमुळे वर्णव्यवस्था धर्मद्वेष वाढला अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। सोबतच सनातनी लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभूराजेंना बदनाम केल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावरनं भाजपनं चौफेर टीकेची झोड उठवली आहे। या भारतामधली जाती व्यवस्था, भारतामधली वर्ण व्यवस्था, उच्च नीच जात व्यवस्था, दलित शूद्र हे सगळं कोणी निर्माण केलं? तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे। आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणे जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते। शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं? हे सगळे धर्मातन दहशतवादीच होते। संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला? संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले? ते 5 जण सनातन दहशतवादीच होते। संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते। संभाजी महाराजांनी ते स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं। हा इतिहास आहे। महात्मा फुलेंना कोणी छळलं? धर्मव्यवस्थेविरुद्ध, या कर्मकांडाविरुद्ध, या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात, ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांतांनी मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदी नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुदेव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांनी तर पूर्ण आयुष्य समर्पित हिंदू धर्मासाठी दिलं। विसरलात आपण? कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल? ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। दरम्यान सनातन धर्माची अशी बदनामी करणं चुकीचं असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा एकदा मुस्लिम दहशतवादी असा उल्लेख करून निषेध करून दाखवा असं ओपन चॅलेंज भाजपच्या केशव उपाध्ये यांनी दिलंय। जितेंद्र आव्हाड तर काही सुद्धा बोलू शकतात, त्यांच्या बोलण्याला कोण, म्हणजे आपण म्हणतो ना, मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार, तसं जितेंद्र आव्हाडांना बोलायची सवय। छत्रपती शिवाजी महाराजांचा सनातन धर्माशी संबंध जोडणं योग्य नाही। सनातन धर्म हा निश्चितपणानं एक वेगळी विचारधारा देशामध्ये रुजवण्याचं काम करतो, जो सहिष्णुता, सहनशीलता आणि आपल्या पद्धतीनं या देशामध्ये समभाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सनातन धर्मवाद्यांनी विरोध केला असं म्हणणं ही चुकीचं आहे। याच पहलगाममध्ये ज्यावेळी धर्म विचारून हिंदूंची हत्या करण्यात आली त्यावेळी त्या मुस्लिम दहशतवादाचा निषेध जितेंद्र आव्हाड करून दाखवा। सनातन धर्मावरती टीका करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात आव्हाड साहेब तुम्हाला, पण पहलगाममध्ये ज्यांनी हत्या केली त्याचा मुस्लिम दहशतवादी म्हणून निषेध करून दाखवा। बघूया काय फुटतं की फाटतं।
पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठोपाठ आव्हाडांच्या सनातनी दहशतवादावरनं वातावरण तापलंय। त्यामुळे विरोधकांनी आव्हाडांवर टीकास्त्र डागत माफी मागण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे आव्हाड या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा स्पष्टीकरण देणार की ठाम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।